काँग्रेस नेते विजय वडेवट्टीवार यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून माहिती सरकारवर केली टीका। कराडमध्ये पत्रकारांशी साधला संवाद। महाराष्ट्रातील माहिती सरकारला आरक्षण द्यायचे नाही, त्यांनी आरक्षणाच्या नावाखाली मराठा समाज आणि ओबीसीमध्ये वाद लावून दिला आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांशी बांधील असलेल्या भाजपला आरक्षण हा विषय मान्य नाही, त्यामुळे केवळ राजकीय दृष्टिकोनातून भूमिका घेतली जात आहे, असा जाहीर आरोप काँग्रेस नेते विजय वडेवट्टीवार यांनी केला। कराड येथे शुक्रवारी सायंकाळी 5:30 वाजता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि महायुती सरकारवर टीका केली। यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांच्यासह प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ज्याप्रमाणे आरक्षणावर भूमिका मांडली आहे, त्यांचे म्हणणे असे आहे की ज्यांची जेवढी संख्या भारी तेवढी त्यांची हिस्सेदारी। ही भूमिका आमची आजही कायम आहे। आरक्षणाचा टक्का वाढवून मराठा समाजाला आरक्षण द्यावे ही भूमिका स्पष्ट आहे, त्यामुळे महायुती सरकार केवळ राजकीय भूमिकेतून निर्णय घेत आहे असे स्पष्टपणे दिसते, त्यामुळे त्यांचा दृष्टिकोन वेगळा आहे हे सिद्ध होत आहे, असा आरोप देखील वडेवट्टीवार यांनी केला। महायुती सरकार विरोधात राज्यभरात मोठी लाट उसळली आहे। विदर्भ आणि मराठवाड्यात आंदोलने होत आहेत। टप्प्याटप्प्याने याची व्यापकता वाढत जाणार आहे। एकीकडे सरकार भ्रष्टाचारामध्ये गुंतले असून मंत्री वारेमाप खर्च करत आहेत, दुसरीकडे मात्र राज्यावर आर्थिक संकट आहे, अशी टीका देखील त्यांनी केली। मुळात आता महाराष्ट्रापुढे फार अस्थिर महाराष्ट्र होतो आहे। महाराष्ट्रात कधी नव्हे तेवढी अस्थिरता आहे। दोन समाजाला झुंजवलं जात आहे। माणसामध्ये दरी निर्माण करण्याचं काम झालेलं आहे। दोन धर्मालाही आपसात भिडवण्याचं काम सुरू आहे आणि काम न करता, विकास न करता जातीपाती धर्माचं राजकारण करून सत्ता कशी टिकवता येईल, सत्ता कशी उपभोगता येईल, रस्त्यावर येण्याची पाळीच येणार नाही, अशा प्रकारचं धूर्तपणे षडयंत्र महाराष्ट्रात सत्ताधाऱ्यांच्याकडून सुरू आहे। पण यामध्ये अलीकडचंच उदाहरण झालं तर ओबीसी वर्सेस मराठा हे फार घातक, दोनही समाजासाठी आरक्षणावरून लढाई जी सुरू झाली त्यात प्रचंड अस्वस्थता आहे। खरं तर हा दोनही समाज एकेकाळी किंवा अलीकडे मागच्या 4-5 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी एकत्रित नांदणारा समाज, एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारा समाज आज एकमेकाविरुद्ध उभा झाला आहे। आणि हे 2014 पासून याची सुरुवात झाली, ज्या वेळेपासून या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाची सरकार आली। खड्ड्यात घालण्याचं काम तर सुरूच आहे। राज्याला कर्जबाजारी करून ठेवलं आहे। 10,41,000 कोटीचं कर्ज राज्यावर आहे। राज्यातील कुठलीही कामं विकासाची सुरू करण्यासाठी कंत्राटदार तयार नाही। कंत्राटदारांचे फार मोठ्या प्रमाणामध्ये थकबाकी आहे, देणे आहे। काल परवाच 38 कोटी रुपये कंत्राटदारांचं बिल दिलं नाही म्हणून मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात एका कंत्राटदाराने आत्महत्या केली। आतापर्यंत 3 कंत्राटदारांनी आत्महत्या केली। ज्या भागात मुख्यमंत्री असतात त्या भागात सर्वाधिक शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहे। खरं तर या सगळ्यामध्ये शेतकरी अडचणीत आहे। खड्डे रस्त्यावर पडले, त्या रस्त्याची दुरुस्ती नाही आणि मंत्री मात्र सत्ता उपभोगण्यामध्ये समाजाला झुंजवून व्यस्त आहे। हेच या ठिकाणी आता राज्यामध्ये दिसते आहे। राज्यामध्ये भ्रष्टाचार प्रचंड वाढला आहे। चोरी करणाऱ्यांना अधिकारी पकडले तर दमदाटी दिली जात आहे, धमकावलं जात आहे IPS अधिकाऱ्यांना। हे कशाचं लक्षण आहे? वाई खंडाळा महाबळेश्वरच्या भूमिगत विद्युत वाहिनीचे मंत्री मकरंद पाटील यांचे स्वप्न साकार। राज्य शासनाने मंजूर केले 39 कोटी 83 लाख रुपये। माझ्या सातत्यपूर्ण मेहनतीला राज्य शासनाने आकार दिला असून वाई खंडाळा आणि महाबळेश्वरच्या भूमिगत विद्युत वाहिनीचे स्वप्न साकार झाले आहे। त्यासाठी 39 कोटी 83 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी शुक्रवारी 5:30 वाजता दिली। 15व्या वित्त आयोगाने मंजूर केलेल्या राज्य आपत्ती सौम्यीकरण निधीमधून राज्यातील आपत्ती सौम्यीकरणांतर्गत सातारा जिल्ह्यातील वाई खंडाळा व महाबळेश्वर तालुक्यातील भूमिगत विद्युत वाहिनीच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे।
या माध्यमातून तिन्ही तालुक्यातील महत्त्वपूर्ण कामे मार्गी लागणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून माहिती सरकारने नेहमीच वाई विधानसभा मतदारसंघात जास्तीत जास्त निधीची उपलब्धता करून दिली आहे। आजच्या या निर्णयामुळे वाई व महाबळेश्वर तालुक्यातील पावसाळ्यात आणि हिवाळ्यात दुर्गम भागातील जनतेचे विजेविना होणारे हाल थांबणार आहेत, असा विश्वास मंत्री पाटील यांनी व्यक्त केला। सातारच्या पोलीस मुख्यालयातील गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलीस अधीक्षक आणि अप्पर अधीक्षकांनी पारंपरिक पोशाखात लुटला लेझिम खेळण्याचा आनंद। सातारा जिल्हा पोलीस मुख्यालयातील गणरायाचे शुक्रवारी सायंकाळी विधिवत विसर्जन करण्यात आले। मल्हार पेठेतील पोलीस मुख्यालयापासून सुरू झालेल्या गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर यांनी पारंपरिक पोशाख परिधान करत पारंपरिक वाद्याच्या ठेक्यावर लेझिम खेळून सहभाग नोंदवला। त्यांच्यासह पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी मिरवणुकीत सहभागी झाले होते। ही मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। 20 वर्षांपूर्वी साताऱ्यात झालेल्या चोरीतील मुद्देमाल फिर्यादी शोधून काढत केला परत। शहर पोलिसांचे होतंय कौतुक। सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 20 वर्षांपूर्वी चोरी झाली होती। त्यामध्ये दागिने चोरीस गेले होते। चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी सापडल्यानंतर त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला होता। सातारा शहर पोलिसांनी फिर्यादी व्यक्तीचा शोध घेऊन त्यास मुंबई येथून बोलावून घेत मुद्देमाल परत केला। सातारा शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता फिर्यादी व्यक्तीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या हस्ते देण्यात आला। पोलीस ठाण्यातील मुद्देमाल विभागाच्या कारकून म्हणून कार्यरत असलेल्या अंमलदार नंदा अनुभुले यांनी मुद्देमाल ताब्यात आल्यानंतर गुन्हा रजिस्टर नंबरपासून सर्व शोध मोहीम राबवली। बदलून गेलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदारांकडून माहिती घेतली। सरते शेवटी अथक परिश्रम घेऊन या फिर्यादीचा पत्ता शोधून काढला। ते मुंबईत असल्याचे समजल्यानंतर त्यांना मुंबईतून बोलावून घेण्यात आले आणि त्यांचा चोरीस गेलेला मुद्देमाल परत दिला। पोलिसांच्या या कामगिरीचे सातारा जिल्ह्यातून कौतुक होत आहे। मुंबईला गेलो आता पण काय बोलू म्हणजे सातारा पोलीस स्टेशन मोठा मला सहकार्य केलं। 2005 साली माझी जी घरफोडी झाली होती त्यामध्ये माझी सर्व्हिसेस काही चोरीला गेला होता। तो मला 2017ला मी घर सोडूनही मुंबईला गेल्यानंतर मला सातारा पोलीस स्टेशन मला मोबाईल नंबर कॉन्टॅक्ट करून मला परत केला। त्या सातारा पोलीस स्टेशनचा आभार आहे। 2005 साली एक घरफोडी झाली होती। त्या घरफोडीमध्ये एक चांदीची भांडी आणि काय पेंटिंगसाठी चोरलं गेलं होतं। जवळजवळ 25 वर्ष झाले या घटनेला। त्याचा निकाल लागला। निकालामध्ये त्यांनी कोर्टाने आदेश केले की जी भांडी वगैरे रिकव्हर झालेली आहे चांदीची ती त्या फिर्यादीला परत द्या।
त्यानंतर फिर्यादीचा आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न केला, तर फिर्यादी नोकरीनिमित्त इथं आले होते. इथून परत ते मुंबईला गेले. त्यांचा पत्ता 25 वर्षे आम्ही त्यांचा पत्ता शोधत होतो. तर त्यांच्या ह्याकडे आमचे मुद्देमाल कारकून यांनी फार प्रयत्न केले आणि त्यानंतर त्यांचा एक पत्ता लागला, मोबाईल नंबर मिळाला आणि त्यामध्ये आज रोजी त्यांना ती जी 25 वर्ष चोरली गेलेली भांडी आहे चांदीची, आज रोजी आम्ही त्यांना ती परत केलेली आहे. खोट्या गुन्ह्यात अडकवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कामगिरी. एका अकॅडमी चालकाला गांजा आणि पिस्तूलच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा कट फलटण ग्रामीण पोलिसांनी उधळून लावला असून या प्रकरणी 5 जणांना अटक केली आहे. व्यावसायिक स्पर्धेतून एका व्यावसायिकाच्या गाडीत 18 किलो गांजा आणि गावठी पिस्तूल ठेवून पोलिसांना खोटी माहिती देणाऱ्या या टोळीचा पर्दाफाश झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. या टोळीचा मुख्य सूत्रधार मात्र फरार झाला आहे. याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून शुक्रवारी सकाळी 11 वाजता देण्यात आलेल्या माहितीनुसार दिनांक 27 ऑगस्ट रोजी मौजे दालवडी येथे एका स्विफ्ट डिझायर कारमध्ये गांजा आणि पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून गाडीचे मालक रवींद्र कोलवडकर यांच्या उपस्थितीमध्ये गाडीची तपासणी केली असता त्यात 18 किलो गांजा, किंमत 4,30,000 रुपये, एक गावठी पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुस असा मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. रवींद्र कोलवडकर यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी आपल्याला व्यवसायातील स्पर्धेतून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा कट रचल्याचा संशय व्यक्त केला. त्यांनी पोलिसांना सांगितले की त्यांचा पूर्वीचा व्यावसायिक भागीदार कुमार उर्फ ज्ञानेश्वर परदेशी याच्यासोबत अकॅडमी चालवण्यावरून वाद होता. परदेशी याने अकॅडमी बंद केली नाहीच तर खोट्या गुन्ह्यात अडकवीन अशी धमकी दिली होती. पोलिसांनी अधिक तपास केला असता ज्या समीर पवार नावाच्या व्यक्तीने यापूर्वीही कोलवडकर यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला होता त्याच व्यक्तीच्या मोबाईल नंबरवरून पोलिसांना टिप देण्यात आल्याचे निष्पन्न झाले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून जयेश जाधव, अनिल गजरे, ओंकार खराडे, रोहन एडके आणि मुसा शिंदे यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी मुख्य सूत्रधार कुमार परदेशी याच्या सांगण्यावरून हा कट रचल्याची कबुली दिली. कोलवडकर यांची गाडी रात्री बनावट चावीने उघडून गाडीतील स्टेपनी काढून त्या जागी गांजा ठेवला आणि सीटवर पिस्तूल ठेवल्याचे त्यांनी सांगितले. या कामासाठी परदेशी यानेच त्यांना गांजा आणि पिस्तूल पुरवले होते. या प्रकरणी पोलिसांनी कट रचणे, चोरी करणे यासारखी कलमे लावली असून अटक केलेल्या 5 आरोपींना न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अटक आरोपी अनिल गजरे हा यापूर्वीच्या एका हनी ट्रॅप प्रकरणातही फरारी होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील महाडिक करत आहेत.